Hello friends, once again welcome to Nyan Sadhana NEET IIT Foundation. In the last period, we have to successfully completed the three types of the Newton's laws of motions. First law of motion, second law of motion and third law of motion. Today we are discussing regarding about the difference between the mass and the weights. What is the mass and what is the weight? Okay. हम किसे मास कहेंगे और किसे वेट कहेंगे, कशाला वेट म्हणायचं आणि कशाला मास म्हणायचं. बरेच विद्यार्थी कन्फ्युजन करून घेत असतात की मास आणि वेट ही एकच संकल्पना आहे. दिस इज द यस इक्वल अँड वन कन्सेप्ट. दिस इज द मास अँड द वेट. नो, रॉंग. इट इज कम्प्लिटली रॉंग. चुकीचं आहे. मास ही संकल्पना वेगळी आहे आणि वेट ही संकल्पना वेगळी आहे. तर तीच आज आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायची आहे की मास ही कन्सेप्ट काय आहे आणि वेट कशाला म्हणायचं. तर चला, सर्वप्रथम आपला प्रश्न जो आहे मासच्या रिगार्डिंगलाच आहे की ॲक्च्युली व्हॉट इज मास. मास कशाला म्हणायचं. सर्वप्रथम लक्षात घ्या की एखादा जर पदार्थ असेल त्याला आपण मॅटर असं म्हणूत, वस्तू असेल किंवा एखादा सबस्टन्स असेल तर तो कशाने बनलेला आहे, तर त्याच्या छोट्या छोट्या लहान लहान कणांनी बनलेला असतो. त्याला आपण ॲटम्स असं म्हणतो. आणि प्रत्येकी ॲटम्समध्ये काय असतं, तर त्याचं एक सेंटर ऑफ न्यूक्लियस असतं आणि त्या सेंटर न्यूक्लियसमध्ये न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन्स हे असतात आणि त्याच्या कक्षेमध्ये रिव्हॉल्विंग करणारे हे इलेक्ट्रॉन्स असतात. याच्याशी आपल्याला त्या ठिकाणी कन्सेप्ट पाहायचा नाही आहे, पण तो मुद्दा निघालेला आहे. त्याला आधारित त्या ठिकाणी आपण पुढचा मुद्दा हा समजून घेणार आहोत की ॲक्च्युली मास काय आहे. मास आपल्याला असं सांगता येईल थोडक्यामध्ये की मास इज द व्हॉट वी कॉल इट ॲज, इट इज द अमाऊंट ऑफ सबस्टन्स. ओके. ते एक पदार्थांचा एक भाग आहे आणि पदार्थांमध्ये असणारा एक वस्तुनिष्ठ एक कन्सेप्ट आहे, संकल्पना आहे, जी आपण न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन्सच्या आधारावरती आपण सांगू शकतो. ओके. म्हणून त्याचा आधार घेऊन तुम्हाला ती एक संकल्पना सांगितली की छोट्यातल्या छोट्या कणापासून तो पदार्थ बनलेला असतो आणि त्या कणामध्ये नेमकं काय असतं, तर सेंटर न्यूक्लियस असतं आणि त्यामध्ये न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन्स असतात. मास इज द अमाऊंट ऑफ सबस्टन्स कंटेनिंग इन अ सर्टन ऑब्जेक्ट. ओके. हे सेंटेन्स तुम्हाला अंडरलाईन करून घ्यायचं आहे. अतिशय महत्त्वाचं आहे की मास म्हणल्यानंतर काय, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे इन फिजिक्स मास इज द अमाऊंट ऑफ सबस्टन्स. ओके. अमाऊंट ऑफ सबस्टन्स कंटेनिंग इन अ सर्टन ऑब्जेक्ट अँड दिस सबस्टन्स दॅट मेक्स अप अॅन ऑब्जेक्ट. मग हेच पदार्थ त्या ठिकाणी ऑब्जेक्टची निर्मिती करत असतात. दॅट इज द सबस्टन्स. ओके. अँड दिस इज द मास इज द अमाऊंट ऑफ सबस्टन्स. हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. अँड hence this the matter quantity in different kinds are there in liquid forms, in solid forms, in gaseous forms. But in case of the solid forms there is different kinds of units of masses. First one is the kilogram, second one is the gram and smallest is the milligram. म्हणजे सगळ्यात मोठं जर युनिट कोणतं एक असेल तर ते किलोग्रॅममध्ये असतं आणि त्याच्यापेक्षा लहान जर कोणतं असेल तर ते सेकंड नंबरचं आहे. स्मॉलर युनिट आर इन ग्रॅम्स डिनोटेड बाय जी. आणि अतिशय सगळ्यात लहान जर कोणतं असेल तर ते मिलीग्रॅमचं आहे. ओके. दिस इज द मास. ही संकल्पना आता तुमच्या लक्षामध्ये आलेली आहे की मास म्हणजे वस्तुमान आहे, वजन नाही. वेट म्हणजे वजन आपण त्याला असं म्हणू आणि मास म्हणजे वस्तुमान हे असतं. आणि वस्तुमान हे पदार्थांच्या संख्येवरती हे अवलंबून असतं एखाद्या वस्तूमध्ये. हे आताच आपण या थोडक्यात डेफिनेशनमध्ये पाहिलं. ओके. आता ही संकल्पना पूर्णपणे समजलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. आता पुढच्या मुद्द्याकडे वळायचं आहे आणि त्यालाच आपण वेट असं म्हणतो, त्यालाच आपण वजन असं म्हणतो. ओके. ऑल ऑब्जेक्ट्स हॅव द मास. हे आपण पूर्वीच आपण पाहिलेलं आहे. ओके. एव्हरी ऑब्जेक्ट ऑन अ सरफेस. लक्षात घ्या, हा वेटचा मुद्दा इथून सुरू होतो. लक्षात घ्या, एव्हरी ऑब्जेक्ट प्रत्येकी जी वस्तू आहे, ओके, ऑन अर्थ सरफेस इज पुल्ड टुवर्ड्स इट्स सेंटर्ड बाय द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके. जर सपोज ही पृथ्वी असेल आणि हा पृथ्वीचा एक पृष्ठभाग आहे जमिनीचा, या ठिकाणी एक व्यक्ती उभी असेल, तर व्यक्ती असेल किंवा वस्तू असेल, कोणता पदार्थ असेल, तर त्या पृथ्वीचा जो सेंटरचा जो पार्ट आहे तो त्या वस्तूला आपल्याकडे आकर्षित करून घेत असतो बाय द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आलं लक्षामध्ये. उदाहरणार्थ या ठिकाणी दुसरं एक एक्झाम्पल तुम्ही पाहू शकतात. हा एक गोलाकार असणारी पृथ्वी आपली. ओके.
अँड दिस इज द अर्थ सरफेस. या ठिकाणी एक स्पेअर आहे. जर या स्पेअरला पृथ्वीचा सेंटरचा जो पार्ट आहे, एव्हरी ऑब्जेक्ट, म्हणून या ठिकाणी स्पेअर तुम्हाला उदाहरणात दिलेला आहे, दाखवलेला आहे. एव्हरी ऑब्जेक्ट ऑन अर्थ सरफेस इज पुल टुवर्ड्स इज सेंटर. त्याच्या जर सेंटरला त्याला ओढून घेत असेल बाय द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ओके, इट इज कॉल्ड ॲज द वेट. त्याला वेट, त्याला वजन असं म्हटलं जातं. आलं लक्षामध्ये? अतिशय सोपा भाग आहे. मास आणि वेटमधला डिफरन्स या ठिकाणी आपल्या लक्षामध्ये आलेला आहे. मास म्हणजे काय आहे? द अमाऊंट ऑफ सबस्टन्स इन द मॅटर्स. ओके, इट इज व्हेरी सिम्पल. अँड व्हॉट इज द वेट? एव्हरी ऑब्जेक्ट ऑन द अर्थ सरफेस इज पुल टुवर्ड्स इट्स सेंटर बाय द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या सहाय्याने त्याच्या सेंटरच्या पार्टला त्याला ओढून घेणारा जे बल आहे त्यालाच आपण वजन म्हणजेच वेट असं म्हणत असतो. सेकंड सेंटेन्समध्ये काय सांगितलं? द ग्रॅव्हिटेशनल फोर्स पुलिंग अॅन ऑब्जेक्ट टुवर्ड्स इट सेल्फ इज सेड टू बी वेट. ओके, यालाच वेट असं म्हटलं जातं, वजन असं म्हटलं जातं. मग वजनाचा एक फॉर्म्युला आहे, वेटचा एक फॉर्म्युला आहे. मग फॉर्म्युला कोणता आहे? इट इज व्हेरी व्हेरी सिम्पल. ओके, वेट डिनोटेड बाय डब्ल्यू. त्याला कशाने दाखवलं जातं? वेटला कॅपिटल डब्ल्यूने दाखवलं जातं, दर्शविलं जातं. ओके, डब्ल्यू इक्वल्स टू मास इंटू ग्रॅव्हिटी. ओके, मास डिनोटेड बाय स्मॉल एम अँड ग्रॅव्हिटी डिनोटेड बाय स्मॉल जे. म्हणजेच मास गुणिले ग्रॅव्हिटी, इट इज द फॉर्म्युला ऑफ द वेट. ओके, व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ द वेट? वेट इक्वल्स टू मास इंटू ग्रॅव्हिटी, डब्ल्यू इक्वल्स टू एम इंटू जी, असं या ठिकाणी आपण सांगू शकतो. आणि हा जो अत्यंत महत्त्वपूर्ण भाग जो खाली आपण लिहिलेला आहे, दर्शविलेला आहे, दाखवलेला आहे, तर तो काय आहे? दिस इज द कॉन्स्टंट व्हॅल्यू ऑफ द ग्रॅव्हिटी. ती ग्रॅव्हिटीची कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, ती फिक्स व्हॅल्यू आहे, जी 9.8 मीटर सेकंड -2 असं या ठिकाणी आपण दर्शविलेलं आहे, दाखवलेलं आहे. ओके, आता आपण पुढच्या मुद्द्याकडे वळणार आहोत. अतिशय सोपा मुद्दा आहे, सोपा भाग आहे. लक्षात घ्या, ऑन अर्थ व्हॅल्यू ऑफ जी. ओके, ऑन अर्थ व्हेरियस फ्रॉम प्लेस टू प्लेस. म्हणजे पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागावरती जी ग्रॅव्हिटीची जी व्हॅल्यू आहे ती वेगवेगळी असते. ओके, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲट द पोल्स. जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो ध्रुवावरती, त्यालाच आपण काय म्हणणार? पोल असं म्हणणार. पोल म्हणजे ध्रुव, पृथ्वीवरचा ध्रुव. दिस इज द अर्थ. ओके, दिस इज द पोल. ओके, नॉर्थ पोल अँड साऊथ पोल. ओके, आणि त्याच्या सेंटरमधून जाणारी जी रेषा असते त्याला काय म्हणतात? इक्वेटर असं म्हटलं जातं. ओके, लक्षात घ्या कन्सेप्ट काय आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा जास्त प्रमाणात कुठे असतो पृथ्वीवरती? तर तो पोलवरती असतो, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. ओके, आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा कमी असतो तो म्हणजे इक्वेटरवरती. ओके, त्यालाच आपण विषुववृत्त असं देखील म्हणतो. ओके, मराठीमध्ये. हेन्स अन ऑब्जेक्ट ॲपियर टू बी हेवियर. आता एखादा जर वस्तू असेल ती पोलवर असेल, नॉर्थ पोल किंवा साऊथ पोलवर असेल, तर नॉर्थ किंवा साऊथ पोलवरती त्या वस्तूचं जे वजन आहे, वेट जो आहे तो जास्त असतो. ओके, मॅक्झिमम असतो, मोर वेटेड असतो. आणि इक्वेटरवरती त्याचं वजन, वस्तुमान हे कसं असतं? खूप कमी असतं. मास देखील कमी असतो आणि वेट देखील कमी असतो. ओके, कशावरती? इक्वेटरवरती. ही संकल्पना आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी ध्यानात ठेवावी लागणार आहे की मास, ओके, ऑन द पोल इज हायर दॅन ॲट द इक्वेटर. दिस इज द सेंटेन्स. ओके, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲट द पोल इज हायर दॅन ॲट द इक्वेटर अँड हेन्स ऑब्जेक्ट ॲपियर टू बी हेवियर. ते कसं असणार? खूप हेवियर असणार आहे पोलवरती. अँड ऑब्जेक्ट ॲपियर टू बी लाईट वेटेड ॲट द इक्वेटर. इक्वेटरवरती कसं असतं? लाईट वेट. लाईट वेट म्हणजे कसं? हलकं असणे, वजनाला खूप हलके असणे. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, नेक्स्ट सेंटेन्स काय सांगतं? द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन अर्थ. आता पृथ्वीवरती असणारं जे काय गुरुत्वीय बल आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, ते चंद्रावरती कसं आहे? पृथ्वीच्या 6 पटीनं कमी आहे. म्हणजे पृथ्वीवरती 6 पटीनं जास्त आहे आणि चंद्रावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा कसा आहे? कमी आहे. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन अर्थ इज 6 टाइम्स स्ट्रॉंगर दॅन ऑन द मून. ओके, याला अंडरलाईन करून ठेवा. हे सर्व मुद्दे आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी उपयोगी आहेत. मग ती स्पर्धा परीक्षा इन फ्युचर नीट जेईची असो किंवा इन फ्युचर प्रशासकीय अधिकाऱ्यांची MPSC UPSCची असो, हे सर्व मुद्दे या ठिकाणी आपल्याला उपयोगी पडणार आहेत.
आलं लक्षामध्ये? ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा पृथ्वीवरती जास्त असतो आणि चंद्रावरती कमी असतो. हे सेंटेन्स ते दर्शवितं. ओके. अँड लेट अस सी हिअर. देअरफॉर वी आर यूजिंग दी सेंटेन्स. म्हणून या ठिकाणी आपण ते एक सेंटेन्स यूज केलेला आहे की इफ युअर वेट इज 60 न्यूटन ऑन अर्थ. जर पृथ्वीवरती तुमचं जर वजन 60 न्यूटन असेल, ओके, तर चंद्रावरती ते कसं असणार आहे? यस, व्हेरी गुड, 10 न्यूटन असणार आहे. म्हणून तर हा शब्द या ठिकाणी वाक्य आपण वापरलेला आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन अर्थ इज 6 टाइम्स स्ट्रॉंगर दॅन ऑन द मून. ओके, अर्थवरती 60 असेल तर चंद्रावरती तुमचं किती असणार आहे? 10 न्यूटन असणार आहे. ओके, तर ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला लिहून घ्यायची आहे. आपल्यासाठी फार इसेन्शियल महत्त्वाची आहे. आणि आजच्या तासिकेमध्ये आपण दोन्ही फरक व्यवस्थित समजून घेतलेले आहेत. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द मास अँड द वेट. ओके, अँड हिअर वी कॅन बी स्टॉप. आता या ठिकाणी आपण थांबणार आहोत. पुढच्या तासिकेमध्ये मास आणि वेट म्हणजे अर्थात या दोन कन्सेप्टवरती आधारित असणारे प्रॉब्लेम्स पाहून नवीन एक संकल्पना या ठिकाणी आपण पाहणार आहोत. देन थँक्यू सो मच. स्टे होम अँड स्टे सेफ. थँक्यू.